नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही कृषी प्रदर्शन जे होतं बारामतीला भरलेलं ते बघायला गेलो होतो. आम्ही फलटणपासून एक 10 किलोमीटर अंतराचं गाव आहे आमचं वडले. तिथून आम्हाला काही बारामती जास्त लांब 30 किलोमीटर पडतं. म्हटलं वेळात वेळ काढून जरा जाऊन बघून आलं पाहिजे, कारण की कृषी प्रदर्शनामध्ये नवीन नवीन प्रकारे आधुनिक टेक्निक वापरून शेती कशी केली जाते किंवा दुग्ध व्यवसायामध्ये टॉपच्या कालवडी वगैरे कशी तयार केल्या जाते, अशा बरंच काही काही नवीन काहीतरी बघायला मिळतं. मग म्हटलं वेळात वेळ काढून थोडंसं बघायला जावं. 2 व्हीलरची पार्किंग इथं बघा सेपरेट अशी होती. 2 व्हीलरची पार्किंग 4 व्हीलरची पार्किंग खूप सेपरेट होती, कारण की लोक खूप बघायला येणार होते. उद्या शेवटचा दिवस होता. म्हटलं आपण आज एक आदल्या दिवशीच बघून यावं, कारण की परत लय गर्दी होईल. आम्हाला जायला उशीरच झाला होता. म्हटलं चला आता आलोय तर एकदा सगळं बघूनच जाऊ. आमची 4 व्हीलर मग आम्ही इथं पार्क केली बघा. पार्किंगसाठी जागा शोधत होतो, पण पार्किंग हे एकदम व्यवस्थित होतं. गाड्या निघाल्या वगैरे काही प्रॉब्लेम होता, कारण की प्रत्येक ठिकाणी व्हॉलेंटियर्स होते. हे बघा आमची नंदनबाई आहेत, त्या पण आमच्याबरोबर आल्या होत्या बघायला शेती वगैरे. इथं तिकीट काढलं आमच्या साहेबांनी. त्याच्यानंतर हे बघा एंट्रीचंच आहे, किती छान डेकोरेशन केले फुलांनी वगैरे जाताना. त्याच्यानंतर आम्ही आत एंट्री केली. एंट्री केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला लोकांची गर्दी बघा किती, म्हणजे शेतकरी सुद्धा अशा प्रदर्शनांना खूप प्रतिसाद देतात बरं का. ह्याच्यात बघा म्हणजे जास्त वयाची पण लोक आहेत, मुलं पण आहेत, मुली पण आहेत, बायका पण आलेल्या होत्या. म्हणजे सगळ्यांनी खूप असा भरपूर असा प्रतिसाद दिला बरं का. त्याच्यानंतर आम्ही एंट्री केली. त्यांनी त्यांचा कृषीचा बोर्ड बघा किती छान असा मोठा लावलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एंट्री करताना आम्हाला केळीची झाडं दाखवली. त्याच्यानंतर ॲग्रो कल्चर इनोव्हेशन एक्सपो म्हणून जो भाग होता दाखवला, त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला त्यांनी बेल्ट दाखवला गाईच्या गळ्यातला. ते सेन्सर वगैरे सगळं आपलं गाय कधी गाभण राहणार, म्हणजे कधी हिटवर येणार, त्याला कधी भरायचं वगैरे. त्याच्यानंतर हे ड्रोन औषध मारायचं. त्याच्यानंतर हे जर्बेरिया आणि ऑर्किड ह्या ज्या आपण बुकेमध्ये वगैरे फुलं वापरतो ना, तर त्याची शेती कशी केली जाते हे त्यांनी दाखवली. एकदम पॉली हाऊसमध्ये त्यांना मेंटेन केले. त्याच्यानंतर खाली बटाटा आणि वरती टोमॅटोचं झाड कसं येते ते पण बघायला. इथं फुलांचं सगळ्यात जास्त इतके सुंदर अशी फुलं होती ना, बघण्यासारखी फुलं होती. खूप सारे असे फुलांचे प्लॉट त्यांनी तयार केलेले होते. एकदम छान असं होतं बरं का. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी पण बऱ्यापैकी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला इथं बघायला सापडल्या. कसं करायचं वगैरे, कशा शेती, त्यांनी भरपूर काय माहिती सांगितली. त्याच्यानंतर हे टोमॅटो बघा किती उंच आहेत. जेवढे जास्त टोमॅटो उंच तिथपर्यंत सगळी त्याला फळं लागलेली होती. त्याच्यानंतर इथं मिरच्यांचा प्लॉट आहे बघा, ऑरेंज कलरची मिरची आहे. शेजारीच टोमॅटो बघा किती उंच आहे. त्याच्यानंतर ही येल्लो कलरची मिरची आपल्याला त्यांनी दाखवली. अशा वेगवेगळ्या कलरच्या मिरच्या असतात, त्या पण इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर हे छोटंसं वांग्याचं झाड आहे बघा, पण ह्याला भरिताची वांगी, ती पण किती मोठी आहेत आणि किती सारे आहेत ते बघा. असं कृषी प्रदर्शन आल्यानंतर वेगवेगळं बघायला मिळतं. इथं बघा टोमॅटो मंडपच्या साह्याने कसे झाडाची त्याची शेती केली तर टोमॅटोची. त्याच्यानंतर हे झाडूचं झाड आहे बघा, आपल्या घरात जो आपण झाडू वापरतो ना, हे झाडूचं हे झाड आहे. त्याच्यानंतर आम्ही कोण आलंय बघायला दाखवा म्हटलं एकदा व्हिडिओमध्ये. माझं भाऊ, मी आणि माझे मिस्टर, आम्ही असे 4 जण बघायला गेलो होतो. त्याच्यानंतर इथं बघा फुलांनी सगळं कसं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सारी फुले वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या कलरची, खूप असे युनिक असे कलर होते. एकदम असे डिझाईनमध्ये त्यांना तिथं उगावलेलं होतं, म्हणजे इतके छान असं मेंटेन केलेलं होतं ना. त्याच्यानंतर आम्ही इथं ऊसाचा प्लॉट बघायला आलो होतो. कमी ते 35-30 कांड्यांवरती हा ऊस असेल एका लाईनमध्ये, तो पण सरळ. मध्ये किती अंतर वगैरे आहे बघा. त्याच्यानंतर आम्ही इथं कमळाची पण फुलं बघितली. येल्लो कलरचं कमळाचं फुल होतं इथं. त्याच्यानंतर इथं बघा शेवंतीचा प्लॉट आहे फुलांचा. शेवंतीची किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात तिथं तुम्ही बघू शकता. एवढ्या प्रकारची फुलं आज शेवंतीची पहिल्यांदाच मी इथं बघितली. इथं पण सगळे कलरफुलच फुलं आहेत, रंगीबिरंगी. माझ्या पाठीमाग बघू शकता माणसांची किती कधी सगळे फोटो वगैरे काढण्यासाठी इथं थांबलेले आहेत. त्याच्यानंतर एक शेतकऱ्याची नारी काही काही करू शकते हे इथं दाखवले. म्हणजे अगदी शेतात काम करण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून, धान्य काढण्यापासून, गायींची धार काढण्यापासून, त्यापासून मधमाशांचा बिझनेस करापर्यंत सगळं एक स्त्री काय काय करू शकते त्यांनी तिथं दाखवलं. खूप छान असा देखावा त्यांनी तयार केला. त्याच्यानंतर इथे एक छोटीशी खाऊ गल्ली होती, मंडप वगैरे घालून माणसांना इथं घरचे आणले डबे वगैरे खायला, किंवा तिथं वडापाव वगैरे मिळतात, बरेच काय स्नॅक्स मिळतात, ते खाण्यासाठी ते त्यांनी केलं होतं. त्याच्यानंतर गांडूळ खताचा प्लांट आम्ही बघितला. त्यांनी तिथे वेगवेगळ्या असा स्टेज दाखवलं, गांडूळ खत कसं तयार करायचं ते आम्ही पूर्ण बघितलं. कारण की आपल्या घरी शेणखत असल्यामुळे मला आपण ह्याच्यात गांडूळ खत करू शकतो. त्याच्यासाठी म्हणलं एकदा बघावं कसं करतात वगैरे ते. इथं त्याच्यानंतर मिल्किंग मशीनच्या पार्लरमध्ये आम्ही आलो. इथं मिल्किंग मशीनचा पार्ट होते बघा, वेगवेगळे ठेवले, किती मोठं मोठं इथं मिल्किंग मशीन होतं. त्याच्यानंतर आपली गाय बसल्यानंतर तिला उठवण्यासाठीचं हे मशीन होतं. मध्ये हा बेल्ट होता तिला त्याच्यात पॅक करण्यासाठीचा वगैरे, कसा आहे तो. त्याच्यानंतर कुटी मशीनच आम्ही बघितलं. इथं कुटी मशीन वेगवेगळ्या प्रकारच्या कुटी मशीन पण होत्या. म्हणलं वेगवेगळं काय दिसतंय बघा.
गोट होत्या इथं गायींसाठी. परत इथं बदकं होती, पाण्यामध्ये सोडलेली बदकं पण आहे तिथं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून वेगळ्या प्रकारची कुटी मशीन दिसली, ती बघावं म्हणले कशी कितीला काय वगैरे असं. त्याच्यानंतर इथं शेरडांचा प्लॅन दाखवला. शेरडे आणि कोंबडी तुम्ही एकत्र कसं पालन करू शकता. वरती शेरडं, खाली कोंबड्या, आणि त्यांचं दोघांचं पण खत खाली स्टोरेज केलेलं दाखवलं. त्यामुळे लोडझाडीचा विषय नाही आहे जास्त. त्याच्यानंतर ही दुसरी खाऊ गल्ली होती बघा, तिथलीच खूप मोठा असं बचत गटांचे स्टॉल इथं लागलेले. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळत होतं. आम्ही पण फिरून कंटाळतो म्हणलं काहीतरी खावा. आम्ही पण वडापाव आणि कांदा भजी आपली घेतले. बघू शकताय तुम्ही किती माणसांची गर्दी आहे पाठीमागं सुद्धा. एवढी आपली पेट पूजा केली आणि म्हटलं पुढचा टप्पा आता बघायला सुरू करावं. त्याच्यानंतर आम्ही मत्स्यपालनांकडे गेलो. माशांचं वगैरे कसं केलं जातं. हे लाल कलरचे मासे आहेत बघा, वेगवेगळ्या प्रकारचे. म्हटलं सगळं बघत जावं. पॉली हाऊसमध्ये खूप मोठी अशी शेती केलेली जाते बरं का इथं. त्याच्यानंतर शेरडांच्या प्रदर्शनाकडे आम्ही आलो. इथं बिटलचे बोकड वगैरे विकायला होते, म्हणजे ह्याला होते, प्रदर्शनाला होते बरं का. शेळ्या, त्याचबरोबर मेंढ्या पण होत्या वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे कोकरी वगैरे पण ह्यांनी इथं ठेवले होते. बरेच वेगवेगळ्या जातीचे बघण्यासारखे शेती. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रा ही गाय आहे ना, ती पण आलेली होती बघा. किती छान दिसते चंद्रा, एकदम प्युअर खिल्लार गाई आहे आपली ती. त्याच्यानंतर इथं कोंबड्या होत्या, कावेरी. त्याच्यानंतर कडकनाथीच्या वगैरे ज्या कोंबड्या असतात ना देशीमधल्या, त्या इथं होतं. पुंगणूर जातीची छोटी कालवड असतात ना, ती पण इथं होती. ती सेलसाठी पण होते आणि प्रदर्शनात पण ठेवले. त्याच्यानंतर इथं ब्लॅक कलरचा प्युअर वळू पण विकायला होता, म्हणजे दाखवायलाच होता. एकदम असा खूप छान असा प्युअर. त्याच्या एक पांढरा कलरचा एक डाग सुद्धा नव्हता. त्या जातीचा वळू होता. हे बघा 2-3 आहेत, किती छान दिसतात बघा. एकदम पूर्ण व्हाईट वशिंग बिशन कालवडी होता. त्याच्यानंतर हा देवणी वळू आहे. हे एचएफचीच कालवड आहे. आपण नाव बिलीव घेऊ बाय, आपल्याला सांगणार जातीच्या गायी आहेत. त्याच्यानंतर ही आपली प्युअर त्याच्यानंतर ही पंढरपुरी म्हैस होती. त्याच्यानंतर ह्या 5 टॉपच्या कालवड्या होत्या बरं का. इथं विकायला म्हणजे विकण्यासाठी पण होत्या आणि प्रदर्शनासाठी तर त्यांनी दाखवल्या होत्या. ब्रूटच्या शॉटगन वगैरे असे वेगवेगळ्या सिमेंटच्या ह्या कालवडी होत्या. 5 कालवडी एकत्र होत्या तिथं. त्यांनी त्यांचं असं एक पूर्ण पुस्तकच तयार केलं होतं दाखवण्यासाठी. पूर्ण महत्त्व म्हणजे पूर्ण त्यांची वंशावळच टाकली होती त्याच्यामध्ये. तिचे बुलकुटला, आईचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये होते त्यांनी ठेवलेले. खूप छान माहिती होती. त्याच्यानंतर हा एचएफचा होस्टिंगचा वळू बघा. होस्टिंग फ्रीजिंग म्हणून फ्रिजियन वळू. मित्रांनो, असं कृषी प्रदर्शन वगैरे बघायला गेल्यानंतर असे वेगवेगळ्या बऱ्याच प्रकारची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे जर कुठे तुमच्या आसपास कधी कृषी प्रदर्शन असेल तर नक्की जा. नवीन पद्धतीचं आपल्याला काही पण बघायला मिळतं. तर आम्हाला एवढी सगळी माहिती मिळाली. राम राम मंडळी.